तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात चेवेल्ला भागात बस आणि टिप्पर टँकरची समोरासमोर भीषण धडक झाली। या अपघातात 19 प्रवाशांचा मृत्यू झाला। तंदूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या बसमध्ये 72 प्रवासी होते। दरम्यान कानाच्या उपचारासाठी दवाखान्यात जात असताना वडील मुलाचा या अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटनाही घडली आहे। दरम्यान ट्रक अचानक बसवर आदळला। उत्तर प्रदेशामधील गाझियाबादमधील रॉकर्स पिझ्झा हटमध्ये ओव्हनचा अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली। या घटनेत 2 मुलांसह 4 जण जखमी झालेत। आग लागताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ती नियंत्रणात आणली। स्फोटानंतर आग वेगाने पसरल्याने दुकानातील काही लोक भाजले। सगळ्या जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग इतर दुकानांपर्यंत पोहोचली नाही। स्फोटाचं नेमकं कारण काय होतं याचा तपास पोलीस आणि अग्निशमन विभाग संयुक्तपणे करत आहे। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच आयसीसी विश्व चषक जिंकल्यानंतर बीसीसीआयने 51 कोटी रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलंय। दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे। बीसीसीआयने खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीला या यशाचा सन्मान म्हणून बक्षीस देण्यात येणार असल्याचं सांगितलंय। तसंच महिला क्रिकेटच्या प्रगतीत आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी निभावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचाही विशेष उल्लेख केलाय। या निर्णयामुळे भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात झाल्याचंही मानलं जातंय। महिला क्रिकेट विश्वचषक 2025 जिंकलेल्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज क्रांती गौडसाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी 1 कोटी रुपयांच्या अतिरिक्त बक्षिसाची घोषणा केली आहे। छत्तरपूर जिल्ह्यातील गुवारा इथल्या 22 वर्षीय क्रांती ही विश्वविजेत्या संघातील मध्य प्रदेशातील एकमेव खेळाडू आहे। क्रांतीने राज्याचा आणि देशाचा मान उंचावला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत भारताने पहिल्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकलाय। आयसीसी कडून मिळणाऱ्या बक्षीस रकमेव्यतिरिक्त हा विशेष सन्मान जाहीर करण्यात आलाय। हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक विजयानिमित्त वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूरचं अभिनंदन केलंय। दूरध्वनीवरून तिच्याशी संवाद साधत त्यांनी तिच्या उत्कृष्ट कामगिरीचं कौतुक केलं आणि राज्याचा मान वाढवल्याबद्दल 1 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे। भारताच्या मुलींनी कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर इतिहास रचल्याचं मुख्यमंत्री सुखू यांनी म्हटलंय। रेणुका ठाकूरनं विश्वचषकात प्रभावी गोलंदाजी करून भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले। राज्यभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावही होतोय। भारतीय महिला संघाने आयसीसी महिला विश्वचषक 2025 जिंकलाय, पण संघाची दुसरी सर्वाधिक धावा करणारी प्रतिका रावल पदापासून वंचित राहिली आहे। लीग टप्प्यात तिने 308 धावा करत चमकदार कामगिरी केली होती। मात्र बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तिच्या घोट्याला दुखापत झाली आणि तिला बाहेर पडावं लागलं। तिच्या जागी शेफाली वर्माची संघात एंट्री झाली। आयसीसीच्या नियमानुसार पदक फक्त अंतिम 15 सदस्यीय संघालाच दिलं जातं, त्यामुळे रावलला मेडल मिळालं नाही। दरम्यान दुखापत खेळाचा भाग आहे, तरी मी संघाचा भाग असल्याचा आनंद आहे असं म्हणत व्हीलचेअरवरून उपस्थित राहत प्रतिकाने ही प्रतिक्रिया दिली आहे। दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करून भारताने पहिलं आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरनं भावनिक संदेश शेअर केला। हरमनप्रीतनं ट्रॉफीसोबतचा फोटो पोस्ट केलाय, ज्यात तिच्या टी-शर्ट लिहिलेल्या मजकुरानं सगळ्यांचं लक्ष वेधलंय। क्रिकेट इज एव्हरीवन्स गेम, ज्यात जेंटलमन या शब्दाला खोडण्यात आलंय। काही स्वप्न अब्जावधी लोकांद्वारे पाहिली जातात असं कॅप्शनही देत तिनं देशभरातून मिळालेल्या पाठिंब्याचे आभार मानले। काश्मीरमध्ये क्रिकेटमधील नवीन प्रतिभेचा शोध घेण्यासाठी इंडियन हेवन प्रीमियर लीग नावाची एक मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। मात्र यात मोठा घोटाळा उघडकीस आला। आयोजकांनी पलायन केल्यानंतर हॉटेलचं बिल न भरल्यानं क्रिस गेल, जेसी रायडर यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीनगरमध्ये अडकलेत। ऑक्टोबरच्या शेवटी सुरू झालेली लीग अचानक 2 नोव्हेंबरला थांबली। खेळाडूंना मानधन न मिळाल्यानं त्यांनी सामान्यांना नकार दिला। आयोजक युवा सोसायटीचा प्रमुख परमिंदर सिंग बेपत्ता आहे, तर हॉटेल मालकांनी बिलापर्यंत खेळाडूंना बाहेर जाऊ दिलं नाही। दरम्यान इंग्लंडच्या पंच मेलिसा ज्युनिपर यांनी मानधन न मिळाल्याची तक्रारही केली आहे। आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू लंडन दौऱ्यावर असून राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी त्यांनी प्रमुख आंतरराष्ट्रीय उद्योजकांसोबत महत्त्वपूर्ण बैठका घेतल्यात। ऑक्टोपस एनर्जी ग्रुपचे संचालक तसंच हिंदुजा समूहाचे अशोक आणि प्रकाश हिंदुजा यांच्यासह विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली आहे। तंत्रज्ञान, ऊर्जा, आरोग्य सेवा आणि कृषी प्रसंस्करण या क्षेत्रातील अपार संधींवर नायडू यांनी गुंतवणूकदारांचं लक्ष वेधलंय। याचबरोबर 14 ते 15 नोव्हेंबरला विशाखापट्टणममध्ये होणाऱ्या CII पार्टनरशिप समिटला सहभागी होण्याचे आमंत्रणही त्यांनी उद्योगपतींना दिलंय।